नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. खरीप 2025 मधला पीक विमा नेमका कधी मिळणार याची वाट आपण आजही बघतोय. तर याविषयी एक महत्त्वाची घडामोड पुढे येते. मागच्या काही दिवसांपासून आपल्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना नेमका पीक विम्याची भरपाई किती मंजूर झाली याचा आकडा दिसत असेल. राज्यातल्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 1100 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. मग ज्या शेतकऱ्यांना हा भरपाईचा आकडा दिसत नाही, मग त्या शेतकऱ्यांना भरपाई मंजूरच झाली नाही का? त्या शेतकऱ्यांचं नेमकं काय? आणि जे 1100 कोटी रुपये मंजूर झाले ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमके कधी जमा होतील? ज्या शेतकऱ्यांचं अजून कॅल्क्युलेशन दिसत नाही आहे त्या शेतकऱ्यांचं पुढं काय होणार? या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता खरीप 2025 या हंगामामध्ये सरकारनं पीक विमा योजनेचे निकष बदलले होते. आपल्या शेतकऱ्यांना एल बेस म्हणजेच पीक कापणी प्रयोगावर आधारितच विमा भरपाई मिळणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन सध्या चालू आहे. राज्यामध्ये खरीपात जवळपास 12,000 पीक कापणी प्रयोग झाले. आता या 12,000 पीक कापणी प्रयोगामध्ये नेमकं सरासरी उत्पादनाच्या तुलनेमध्ये उंबरठा उत्पादन किती कमी झालं आणि त्यानुसार त्या मंडळामध्ये किती विमा रक्कम संरक्षित आहे आणि त्या तुलनेत नेमकी भरपाई किती मंजूर झाली हे काढण्याचं काम आजही सुरू आहे. आता काही मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोगच झाले नाही. मग त्या मंडळाचं काय? तर त्या शेजारच्या मंडळांमधलं कॅल्क्युलेशन त्याला लागू करण्याचं काम सध्या सुरू आहे. परंतु केंद्राच्या पीक विमा योजनेच्या पोर्टलवरती तसा ऑप्शनच नव्हता. आता तो ऑप्शन तिथं घातला जातोय आणि त्याचं कॅल्क्युलेशन तिथं टाकलं जातं आहे. अशी मंडळं जवळपास 2300 आहे, म्हणजे की ज्या मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग झालेच नाही. मग त्या मंडळातील शेतकऱ्यांना जे पात्र ठरतील त्यांना तर विमा भरपाई द्यायचीच आहे. त्यासाठी सध्या हे काम सुरू आहे. आता 12,000 पीक कापणी प्रयोग झाले, त्यापैकी जवळपास 6,000 पीक कापणी प्रयोगांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं. म्हणजे त्या मंडळांमधल्या शेतकऱ्यांना, त्या मंडळांमध्ये जे कुठले पात्र शेतकरी असेल ज्यांनी पीक विमा काढला असेल त्या शेतकऱ्यांना नेमकं त्यांची नुकसानीची पातळी किती, म्हणजे यील्ड बेस जे काही व्हेरिएशन आलं, म्हणजे जे काही उत्पादकता कमी आली आहे त्या उत्पादकतेच्या आधारावर त्या शेतकऱ्यांच्या किती हेक्टरमध्ये पीक विमा उतरवलेला आहे त्यानुसार सध्या कॅल्क्युलेशन काढलं गेलं आहे आणि त्याचाच आकडा आता या शेतकऱ्यांना दिसतोय. म्हणजे 12,000 पीक कापणी प्रयोग झाले, त्यापैकी 6,000 पीक कापणी प्रयोगाचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं आणि त्या शेतकऱ्यांना आता ही भरपाईची रक्कम दिसते आहे. तुम्ही PMFBYच्या पोर्टलवर जाऊन किंवा जो कोई चॅटबॉट आहे त्याच्या माध्यमातून आपली नेमकी भरपाई किती निश्चित झाली त्याची माहिती घेऊ शकता. त्यानंतर त्यांच्या पोर्टलवर जाऊन देखील आपण माहिती घेऊ शकता. अनेक शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपला स्टेटस होते, त्यांचे तिथं रक्कम दिसते आणि आपल्याला ती रक्कम दिसत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आम्हाला पीक विमा भरपाई मिळणार आहे की नाही, तर त्याचं कॅल्क्युलेशन चालू आहे. आता निश्चितच अनेक मंडळं या भरपाईसाठी पात्र ठरलेले नाही आहे. त्यामुळं कमीत कमी 30% उत्पादन कमी झालं आणि तिथून पुढे जर समजा आपण आपलं उत्पादन आणखीन कमी घटलेलं असेल तर त्यानंतरच आपण या पीक विमा भरपाईसाठी यंदा पात्र ठरणार आहोत. आता 6,000 पीक कापणी प्रयोगाचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं, म्हणजे त्या मंडळांचं जे काही कॅल्क्युलेशन आहे पीक विमा भरपाईचं ते पूर्ण झालेलं आहे. आता काही शेतकऱ्यांना आपल्याला जग बघितलं काय शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन बघितलं तर काही शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई हे 10,000, 15,000, काही ठिकाणी 30,000, 32,000, पण हे शेतकरी खूप कमी आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जेवढं त्यांचं नुकसान झालेलं सध्याच्या पातळीवर तर शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांच्या दरम्यान पीक विम्याची भरपाई मिळू शकते. पण सरसकट असं होताना दिसत नाही आहे. आम्ही मागच्या 1-2 दिवसांपासून जेवढ्या शेतकऱ्यांशी बोललो, जेवढ्या शेतकऱ्यांशी माहिती घेतली आहे त्यातून असं दिसून आलं की शेतकऱ्यांना अगदी 2,000, 1,000पासून 800 रुपयांपासून, काही शेतकऱ्यांना अगदी 500 रुपयांपासून पीक विम्याची भरपाई मंजूर झाल्याचं दिसून येत आहे. म्हणजे 1,000 रुपयांपेक्षा देखील कमी भरपाई काही शेतकऱ्यांची दाखवली जाते. सरासरी जर विचार केला म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनी जी माहिती दिली की आम्हाला नेमकं कॅल्क्युलेशनमध्ये किती भरपाई दाखवते तर जवळपास 3,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान हा आकडा दिसून येतो आहे. म्हणजे ॲव्हरेज काढणं तसं कठीण आहे, कारण नेमकं तुमची उत्पादकता किती कमी आली, तुमचं क्षेत्र किती आहे त्यानुसार तुमची ती भरपाई मंजूर होणार आहे, त्यानुसार तुम्हाला भरपाई मिळणार आहे. परंतु सध्या तरी जे काही ॲव्हरेज दिसतं, जे काही भरपाईचं सरासरी आपण काढली त्याचं जे ॲव्हरेज दिसतं 3,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं, उत्पादकता अगदी कमी आली, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जो काही पाऊस झाला होता त्या पावसामुळं जे काही नदी नाल्यांच्या शेजारचे शेतं असतील किंवा ज्या शेतांमध्ये पूर आला होता अशा शेतांमधले उत्पादन ते पीक, त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, उत्पादन कमी आलं. साहजिकच त्या मंडळामधलं जर समजा तिथं पीक कापणी प्रयोग झाले असतील आणि जर समजा त्या पीक कापणी प्रयोगामध्ये हे नुकसान दिसलं असेल तर त्या शेतकऱ्यांना, त्या भागातल्या शेतकऱ्यांना, त्या मंडळातल्या शेतकऱ्यांना निश्चितच भरपाई काहीशी अधिक मंजूर झालेली असेल. परंतु जिथं पिकांचं नुकसान कमी झालेलं आहे आणि ज्या मंडळांमधलं
ज्या तालुक्याचं किंवा ज्या जिल्ह्याचं सरासरी उत्पादकता ही आधीच कमी दाखवलेली आहे, त्यामुळे त्या मंडळाचं, त्या तालुक्याचं किंवा त्या जिल्हा पातळीवर आपण विचार केला तरी देखील तिथलं उंबाटा उत्पादन हे कमीच दाखवणार आहे। आणि त्या उंबाटा उत्पादनाच्या देखील कमी जर आपलं उत्पादन झालं, म्हणजे उत्पादकता त्यापेक्षा कमी आली, तरच आपल्याला भरपाई मिळणार आहे। त्यामुळं अनेक मंडळांमध्ये भरपाई ही कमीच राहण्याची दाट शक्यता आहे आणि अनेक मंडळं यामधून वगळले जाण्याची देखील शक्यता आहे। आता या सगळं कॅल्क्युलेशन लक्षात घेतल्यानंतर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 17,500 रुपये हेक्टर आम्ही पीक विमा भरपाई देऊ, तेवढी भरपाई शेतकऱ्यांना मिळेल, परंतु असं घडताना दिसत नाही आहे। बहुतांश शेतकऱ्यांना 5,000 रुपये किंवा त्यापेक्षाच कमी भरपाई मिळण्याची दाट शक्यता आहे। आता पुढच्या 7-8 दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे एक कॅल्क्युलेशन दाखवते, पीक विमा भरपाई दाखवते, ते पुढच्या 7-8 दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांना हे भरपाई मिळायला सुरुवात होईल। कदाचित 4-5 दिवसांमध्ये देखील सुरुवात होऊ शकते असं कृषी विभागानं सांगितलं आहे। आता काही ठिकाणी अशी चर्चा आहे की सरकारनं पीक विमा कंपन्यांना त्यांचा विम्याचा हप्ता दिला नाही, परंतु कृषी आयुक्तांना असं सांगितलं की पीक विमा कंपन्यांना एकही रुपया त्यांचा पेंडिंग ठेवला नाही, त्यांना सगळा हप्ता देऊन झाला आहे। जे काही कॅल्क्युलेशन होतं हे कॅल्क्युलेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं, गुंतागुंतीचा विषय होता, त्यामुळे उशीर लागला आहे। आता जसं जसं ही सगळी प्रोसेस पार पडते, ज्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याची भरपाई मंजूर झाल्याचं दिसतंय त्या शेतकऱ्यांना पुढच्या 7-8 दिवसांमध्ये पीक विम्याची भरपाई मिळायला सुरुवात होईल असं आता कृषी विभागानं सांगितलं आहे। आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की 12,000 पीक कापणी प्रयोग झाले, त्यापैकी 6,000 पीक कापणी प्रयोगाचं कॅल्क्युलेशन झालं, त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा भरपाईची रक्कम दिसते। पण आता काही पीक कापणी प्रयोग असे आहेत किंवा काही मंडळ असे आहेत की जिथं पीक कापणी प्रयोगावरती पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला। आता ह्या आक्षेपाचं निराकरण सुरू आहे, म्हणजे त्यावर तोडगा काढला जाईल आणि त्यानंतर जर तोडगा निघाला तर लगेच या मंडळातील शेतकऱ्यांना देखील भरपाई मिळेल, परंतु जर समजा हा तोडगा लगेच निघाला नाही तर त्यासाठी कदाचित उशीर लागू शकतो। आता या पुढच्या कालावधीमध्ये कृषी विभागाकडून पुढच्या एक 8-15 दिवसांमध्ये कदाचित या महिन्याच्या शेवटपर्यंत सगळे कॅल्क्युलेशन पूर्ण केले जाईल असं कृषी विभागानं सांगितलं आहे आणि त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा होईल असं देखील कृषी आयुक्तालयाचं म्हणणं आहे। आता फेब्रुवारीपासून किंबहुना जानेवारी महिन्यापासून कृषी विभाग वेळोवेळी सांगत आलं आहे की आता कॅल्क्युलेशनचं कामं चालू आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये पीक विम्याची भरपाई मंजूर होईल, परंतु आता शेतकऱ्यांना जी काही रक्कम मंजूर झाली आहे ती आता पीक विम्याच्या पोर्टलवर दिसायला सुरुवात झाली, परंतु आता शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन, अनेक शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले, त्यानंतर त्यांना पीक विम्याची भरपाई नेमकी किती मंजूर झाली ते दिसायला सुरुवात झालं आहे। त्यामुळे कृषी विभाग सांगतो त्याप्रमाणे पुढच्या 7-8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची भरपाई जमा व्हायला सुरुवात होऊ शकते अशी शक्यता आहे। तरी देखील पुढच्या 7-8 दिवसांमध्ये काय होतं, कृषी आयुक्तालयाने जी माहिती दिली आहे त्यानुसार खरंच पीक विमा जमा होतोय का आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता 1100 कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे, आणखी किती होऊ शकते याचा आढावा आपण पुढच्या आठवड्यामध्ये नक्की घेऊ। आता पीक विम्यामध्ये या पुढच्या टप्प्यात ज्या काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।